आमच्या भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेली घरं, ज्या काय की आम्हाला भूमिपुत्रांना जे काय आमच्या गावगावठांच्या बाजूला असलेल्या सुविधा ह्या कोणत्याही दिलेल्या नाही. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की मग आम्ही ह्या 6 महिन्यात करतो, 1 वर्षात करतो. पण आज तागायत गेली शिल्पो अस्तित्वात आल्यापासून जो आमच्या भूमिपुत्रांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे ते आमचे गरजेपोटी बांधलेली घरं ही त्या ठिकाणी आम्हाला आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना परमनंट करायची आहे. आणि भूमिपुत्रांवर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी महाविकास आघाडी त्या ठिकाणी कटिबद्ध राहील. त्याचबरोबर शहरी विभागामध्ये त्या ठिकाणी काहीही कामं केलेली नाही. आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की शहरी विभागासाठी आजच्या घडीला जे रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न उद्भवणार रिडेव्हलप झाल्याच्या नंतर पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न उद्भवणार आहे. आणि हा प्रश्न उद्भवत असताना आम्ही या ठिकाणी आर्वी विधानसभा आणि त्याचबरोबर नवी मुंबईच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की आमची महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार, त्याच्यात कुठलं दुमत नाही. सत्ता आल्याच्या नंतर आम्ही या नवी मुंबईसाठी आणखी एक महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून धरण या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल, जेणेकरून जनतेला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाणी मिळायला पाहिजे. त्याचबरोबर रस्त्यांचा प्रॉब्लेम्स आहे, शिक्षणाचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि हे सर्व करत असताना आज त्या ठिकाणी आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आमच्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या नगर परिषद, नवी मुंबई नगरपालिका ह्या ठिकाणी ज्या स्कूल्स आहेत त्या प्रायव्हेट संस्थेला देण्याची त्या ठिकाणी घात घातलेला आहे. तो आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी थांबवणार. आणि त्याचबरोबर ह्या नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी स्कूल आहेत आणि खास करून झोपडपट्टी विभागामध्ये ज्या स्कूल्स आहेत त्या ठिकाणी आम्ही इंग्लिश मीडियम आणि CBSE बोर्डच्या स्कूल त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याचबरोबर झोपडपट्टी विभागामध्ये जास्त आणखी पाण्याचा प्रश्न आहे, तोही कायमस्वरूपी त्या ठिकाणी सोडवला जाईल. अशा बऱ्याचशा काही ज्या गोष्टी आहेत त्या ज्यांनी 30 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये ज्या केल्या नाही ते आम्ही या ठिकाणी आर्वी विधानसभेचा आज जो उमेदवार म्हणून निशाणी आमची माझी आहे मशाल. आणि आर्वी विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याची मला एक संधी दिल्याच्या नंतर मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की जे 25-30 वर्षामध्ये जी कामं केली नाही ती आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून कामं केली जातील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि काही लोक आता जे काही उमेदवार आहेत ते काही ठिकाणी सांगत फिरत आहेत की महाविकास आघाडीचा उमेदवार मी आहे, अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करत आहेत. तर आम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की आपण अपक्ष असाल, आणखी कुठल्या पक्षांचा जर त्या ठिकाणी उमेदवार असाल तर ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, समाजवादी पार्टी आणि त्याचबरोबर आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा मला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, भूमिपुत्र सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की महाविकास आघाडीचा उमेदवार मी मनोहर कृष्णा मडवी, MK मडवी, निशाणी मशाल आहे. तर जे कोणी संभ्रम करतायत, संभ्रम तयार करतायत त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी निशाणी मशाल आहे. त्या मशालीला या ठिकाणी आपण मतदान करून 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्यावा. आणि जे काही महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे मग ते शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्याचबरोबर महिलांवर होणारा अत्याचार, त्याचबरोबर आमच्या युवतींना रोजगार मिळण्यासाठी आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी मला मतदान करावा अशा पद्धतीने मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो. तर आपण खूप कमी वेळामध्ये आपल्याला सांगितल्याच्या त्या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि